चलो आज आपल्याला हा स्कॅनर तुला लिंक असते, ती लिंक आहे, डिजिटल आहे तो, त्याला कॉपीराइट्स आहेत. कारण तो इतर इतर स्टुडंट्सना फुकट नाहीये. तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण बाकीच्याला तो फ्री ऑफ कॉस्ट नाही. त्याची कॉस्ट जसजशी एक्झाम येते तशी 500-500 रुपये होते. येस. असं कसं रे बाकीच्या मिळाले? प्रिंट बिंट मिळणारच नाही. प्रिंट प्रिंट मिळणार नाहीये, डाउनलोड करता येणार नाहीये. तो डिजिटल कॉपी आहे. तुम्हाला जर ती प्रॉपर प्रिंट फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर त्याची किंमत 300 रुपये आहे. लिंक मग ती असं कसं होईल रे? बाकीच्या मिळाली तुला मिळाली नाही. हा ठीक आहे, चेक करतो आणि तुला पाठवतो. चला लेट अस स्टार्ट. मेथड्स. सगळ्यात पहिलं इश्यू ऑफ शेअर हा एक चॅप्टर आहे तुम्हाला एसपी मध्ये, व्हेरी मच रिलेटेड. आपण जे ऍक्च्युली कंपनी लॉ प्रमाणे शिकलोय शेअर्स इश्यू करायला, तसे आपल्याला त्याचे इश्यू करून त्याचं अकाउंटिंग करायचं आहे. एवढी सिंपल कन्सेप्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे. त्यासाठी मेथड्स आहेत. देर आर फ्यू मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर. सगळ्यात पहिले प्रो राटा बेसिस, प्रो राटा मेथड. सेकंडली बुक बिल्डिंग मेथड आणि थर्डली फिक्स प्राइस मेथड. ह्या अशा प्रकारचे तीन मेथड्स या आपल्याला त्यातल्या दोन मेथड्स तुम्हाला एसपी मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. फिक्स प्राइस आणि बुक बिल्डिंग. बुक बिल्डिंग मध्ये बऱ्यापैकी कमीत कमी 4 प्राइसेस असतात. फ्लोर प्राइस, कट प्राइस, काय आठवतंय का? कट ऑफ प्राइस काय आठवतंय का? फिक्स प्राइस मध्ये फक्त एकच फिक्स प्राइस असते. आणि प्रो राटा बेसिस हे एक बेसिस ऑफ अलॉटमेंट आहे ऍक्च्युली, बेसिस इश्यू ऑफ शेअर बनण्यापेक्षा. पण आता मोर ऑर लेस आपल्याला इथं प्रो राटा बेसिस या बेसिसवर आपल्याला हा अख्खा इश्यू ऑफ शेअर हँडल करायचे. प्रो राटा बेसिस. प्रो राटा बेसिस म्हणजे प्रपोर्शनेट अलॉटमेंट. प्रपोर्शनेट अलॉटमेंट. आणि वन मोर थिंग, लेट मी टेल यू वन मोर थिंग. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की प्रो राटा बेसिस म्हणजे जेवढे ऍप्लिकंट आहेत, जेवढे शेअर ऍप्लिकंट आहेत, त्यांना प्रत्येकाला एक तरी शेअर मिळाला पाहिजे, ही कंडिशन. अशी कंडिशन असलेलं अलॉटमेंट म्हणजे प्रो राटा बेसिस. नेक्स्ट. आता बघा, प्रो राटा बेसिस मध्ये आपल्याला बेसिकली मी सांगितल्याप्रमाणे काय शेअर टू एव्हरीवन. प्रो राटा बेसिस मध्ये एक फ्यू वर्ड्स मध्ये जर डिस्क्राईब करायचं असेल प्रो राटा बेसिस, तर बुक बिल्डिंग मेथड म्हणजे प्राइस बँड. एक प्राइस बँड दिलेला असतो, 200 ते 300, 300 ते 500 ह्या दरम्यान. ह्या प्राइस मध्ये तुम्ही म्हणजे आपण जे ऍप्लिकेंट करतायत, ऍप्लिकेशन करतायत शेअर्ससाठी, जे शेअर्ससाठी ऍप्लिकेशन करतायत, त्यांनी त्यातली कुठलीही एक प्राइस सिलेक्ट करून त्याला शेअर अप्लाय करायचे असतात. त्याला प्राइस बँड असं म्हणतात. आणि फिक्स प्राइस म्हणजे एक फिक्स प्राइस. कंपनी डिक्लेअर करतानाच आम्ही 10,000 शेअर्स 100 रुपयांनी इश्यू करतो, 120 रुपयांनी इश्यू करतोय, 150 इश्यू करतोय. फिक्स प्राइस. प्राइस इज नॉट गोइंग टू चेंज, नॉट ॲट ऑल. दॅट इज फिक्स प्राइस मेथड. सो अशा 3 मेथड्स आहेत. आपल्याला या दोन पैकी प्रो राटा बेसिसवर आपल्याला हे जे अकाउंटिंग सम सॉल्व करायचे आहेत किंवा त्याचं जे अकाउंटिंग करायचंय ते सगळं प्रो राटा बेसिसवर करायचं आहे. चला एकदा प्रोसेस समजून घेऊया. ही ऑलरेडी तुमची एसपी मध्ये प्रोसेस झालेली आहे, पण तरी मी परत एकदा तुमच्या समोर आणलेली आहे. सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म्स. ऍप्लिकेशन फॉर्म्स. आता हे लॉ काय म्हणतोय की each application must accompany a application money. प्रत्येक ऍप्लिकेशन फॉर्म हा ऍप्लिकेशन मनी बरोबर, त्याच्याबरोबर ऍप्लिकेशन मनी असलाच पाहिजे. जर नुसता कागदी घोडा म्हणजे एक फॉर्म, तुम्ही काय केलं, एक फॉर्म बघितलात कुठेतरी, हा फॉर्म भरला, तुम्हाला वाटतंय हे ऍप्लिकेशन केलं की बघूया काही येतंय का शेअर बिअर, तसं होणार नाही. त्या ऍप्लिकेशन बरोबर ऍप्लिकेशन मनी सुद्धा कंपनीला पाठवावं लागेल.
नुसत्या ऍप्लिकेशन्स तुम्ही पाठवलेत कंपनीला तर ते कचऱ्याच्या पेटीत जातील, बाकी कुठेही जाणार नाहीत. जर त्याच्याबरोबर त्याचं ऍप्लिकेशन मनी पाठवलं तर मात्र तुम्हाला अलॉटमेंट होण्याची शक्यता आहे शेअर्स. सो प्रत्येक ऍप्लिकेशन्स हे ऍप्लिकेशन फॉर्म बरोबरच, हे ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर ऍप्लिकेशन मनी असलंच पाहिजे, ही लॉची रिक्वायरमेंट आहे. बर, आता ऍज पर कंपनी लॉ ऍप्लिकेशन मनी किती असलं पाहिजे? बोला पटकन. येस, ऍज पर कंपनीज ऍक्ट मिनिमम 5%. पण ऍज पर सेबी किती असलं पाहिजे? 25%. देर आर टू थिंग्स हियर. दोन प्रोव्हिजन्स आहेत इथं. सेबी हा ऍक्ट नाहीये, सेबीचे गाईडलाईन्स आहेत आणि कंपनी हा ऍक्ट आहे. कंपनी ऍक्ट म्हणते 5% जर तुमच्या, आता फेस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही ज्या प्राइसला इश्यू केलाय शेअर ती प्राइस व्हॅल्यू, ती प्राइस, त्या फेस व्हॅल्यूच्या 5% एवढं तुमचं ऍप्लिकेशन मनी असेल तरी चालेल. पण सेबी म्हणते नाही नाही नाही, ते काय जमायचं नाही, मिनिमम 25% पाहिजे, मिनिमम 25% ऍप्लिकेशन मनी. मग आता आपण काय करणार आहोत? आता तुम्हाला या दोन रूल्स पैकी कुठलाही रूल तुम्हाला बघायचा नाही. खरं तर रूल नाहीये, एक गाईडलाईन आहे आणि एक प्रोव्हिजन आहे. त्या दोन्ही तुम्हाला आता बघायच्या नाहीयेत. पण बी स्मार्ट. आपण जेव्हा जेव्हा हे असं काही सापडणार आहे आपल्याला, तेव्हा तेव्हा आपण त्या खाली नोट लिहिणार आहोत. नोट की लेट युअर एक्झामिनर अंडरस्टँड की यू हॅव ऑल्सो अंडरस्टूड द ऍक्ट. इवन लॅटर ऑन पुढे जाऊन मिनिमम सबस्क्रिप्शन हा सुद्धा पार्ट ऑलरेडी आपला झालाय, तो सुद्धा इथे येणार आहे. मिनिमम सबस्क्रिप्शन हे सुद्धा आपल्याला हँडल करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. मला सांगा मिनिमम सबस्क्रिप्शन किती असायला हवं ऍज पर कंपनीज ऍक्ट आणि ऍज पर सेबी? बोला पटापट. मिनिमम सबस्क्रिप्शन फॉर शेअर्स. अदिती, पूर्वश, हा बोला तीश. बरोबर, परफेक्ट. देयर इज अ डिफरन्स. दोन मिनिमम सबस्क्रिप्शन वेगळे आहेत. काय तन्मय, काय दिवाळीत सगळं विसरून गेला काय? काय आत्ता हे जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये हे सगळं आपण डिस्कस केलंय आणि काय येत का नाहीये? सो मिनिमम सबस्क्रिप्शन 90% असायला हवं असं सेबी म्हणते. ऑलराईट. आता ऍप्लिकेशन्स कॅन बी ऍट पार, ऍट प्रीमियम आणि ऍट डिस्काउंट. ऍट पार म्हणजे काय? 100 रुपयाचा शेअर जर कंपनीने 100 रुपयाला इश्यू केला, कंपनी कधीही शेअर सेल करत नाही. परत एकदा सांगतो, कंपनी कधीही शेअर सेल करत नाही. सेल करतात ते शेअर होल्डर्स, शेअर सेल करतात ते शेअर होल्डर्स. कंपनी शेअर्स इश्यू करते, कंपनी शेअर्स इश्यू करते, ती कधीही सेल करत नाही. प्लीज लक्षात ठेवा आणि वाटेल ते बोलू नका. आपण जे शेअर होल्डर्स असतो ते एखाद्या शेअर होल्डरला जर त्या कंपनीमधनं बाहेर पडायचं असेल, त्याची इन्व्हेस्टमेंट त्याला त्या कंपनीमधनं काढून घ्यायची असेल, तर तो काय करतो? तो शेअर मार्केटवर जातो आणि त्याच्याकडे असलेले शेअर विकायला ठेवतो. याला म्हणतात शेअर सेलिंग ऑफ शेअर, ट्रान्सफर ऑफ शेअर. ऍक्च्युली ह्याच्यात कंपनीचा कुठे काय संबंध आला? कंपनीने तुम्हाला सांगितलं की नाही नाही बाबा जा मार्केटवर जा विकून टाका? अजिबात नाही, त्याचा काही संबंध नाहीये. सो इश्यू ऑफ शेअर म्हणजे कंपनी शेअर्स इश्यू करते शेअर होल्डर्सना, कंपनी शेअर्स इश्यू करते शेअर होल्डर्सना. आता कशी इश्यू करते? 100 रुपयाची फेस व्हॅल्यू, 100 रुपयाच्या फेस व्हॅल्यू असलेला शेअर 100 रुपयाला इश्यू केला तर त्याला ऍट पार म्हणणार. नंतर ऍट प्रीमियम, 100 रुपयाचा शेअर 110 रुपयाला इश्यू केला, 110 ला, तर इट विल बी ऍट प्रीमियम. अँड ऑब्विसली ऍट डिस्काउंट काय असणार? 100 रुपीजचा शेअर इश्यू केला 90 रुपयाला. हा झाला पहिला पार्ट
ऍप्लिकेशन मनी. शेअर इश्यू मध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह किंवा रिसिव्ह करणे. म्हणजे ते कसं रिसिव्ह करणे, तर ती एक ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर एक चेक म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंट येणार, ते एका सेपरेट बँकेमध्ये त्याचं तुम्ही ओपन करणार. ती बँक शेड्यूल बँक असली पाहिजे, एक सेपरेट बँक ओपन करणार याच्यासाठी, आणि ते सगळे पैसे त्या बँकेत डिपॉझिट करणार. ती बँकच इनफॅक्ट हँडल करणार सगळं. तुमच्या वतीने सगळे ऍप्लिकेशन घेणार, सगळ्यांचे पैसे घेणार, ऍप्लिकेशन मनी घेणार, त्याचा एक हिशोब ठेवणार, कुणी किती कसे काय कसं दिले त्याचा एक त्याचा टेबल बनवून तुम्हाला देऊन टाकणार. जेव्हा पैसे सगळे कंप्लीट झाले तेव्हा ऍप्लिकेशन मनी येणं बंद झालं की ते बँक तुम्हाला असा एक रिपोर्ट देणार आहे. हे सगळं ऍप्लिकेशन मनीच्या फॉर्म मध्ये. एकदा ऍप्लिकेशन मनी आली, एकदा ऍप्लिकेशन मनी आणि फॉर्म्स आले की पुढे तुमचं म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं काम सुरू झालं. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काम काय सुरू झालं, तर एक छोटीशी काय करायचे, एक अलॉटमेंट कमिटी नेमायचे. एक अलॉटमेंट कमिटी नेमायचे आणि त्या अलॉटमेंट कमिटीकडनं बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरवून घ्यायचं आहे. बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरवू. हे सगळं एसपी मध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. 8 मार्काचा क्वेश्चन आहे हा जे मी सांगतोय तो. ही सगळे प्रोव्हिजन्स ऑफ अलॉटमेंट, हे सगळ्या रिलेटेड अलॉटमेंट रिलेटेड सगळे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत बघा, परत परत येते. पण इथं आपल्याला बाकी त्याच्याशी काही नाही, फक्त आपल्याला ती मेथड समजून घ्यायची. एक छोटी कमिटी अपॉइंट होणार, ती अपॉइंट आपल्याला बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरवून देणार, त्याप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अलॉटमेंट करणार. अलॉटमेंट झाली, अलॉटमेंट ऑफ शेअर झाले की कंपन्या शेअर होल्डर्स कडनं अलॉटमेंट मनी कॉल करणार. अलॉटमेंट झालं की कंपन्या शेअर होल्डर्स कडनं अलॉटमेंट मनी कॉल करणार. अलॉटमेंट मनी झाला. अलॉटमेंट मनी बेसिकली काय आहे, एक 100 रुपये, सपोज तुमचा 100 रुपयाचा शेअर आहे. सगळे शेअर हे अमाऊंट कंपनीला इमिजिएटली लागत असते असं नाही. जसे पैसे लागते जसे पैसे लागतात तसे कंपनी हे कॉल्स करायला सुरुवात करते. आणि हे सगळे कॉल्सच आहेत. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट. आता हा जो फर्स्ट कॉल केला म्हणजे काय, एक लेटर पाठवतात शेअर होल्डर्सना आणि त्यांच्याकडनं फर्स्ट कॉल मनी मागवला जातो. सिमिलरली सेकंड कॉल होतो. सेकंड कॉल म्हणजे काय, तर एक लेटर लिहितात आणि शेअर होल्डर्सकडनं पैसे मागवले जातात. मस्त चाललंय. जेव्हा पैसे लागतील तेव्हा शेअर होल्डर्सना लेटर लिहा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्या. हे तोपर्यंत चालणार जोपर्यंत तुमचं फेस व्हॅल्यू संपत नाही. म्हणजे तुम्ही काय केलंय, शेअर कॅपिटल पार्ट इन्स्टॉलमेंट्स मध्ये कलेक्ट केले. थोडक्यात या सगळ्याला, या चारीला आपण कॉल्स असं म्हणणार आहोत. ऍप्लिकेशन मनी इज ऑल्सो कॉल, अलॉटमेंट मनी इज ऑल्सो कॉल, फर्स्ट कॉल मनी इज ऑल्सो कॉल आणि सेकंड कॉल मनी इज ऑल्सो कॉल. याच्या पुढचा पार्ट येतो तो म्हणजे कॉल्स इन अरियर्स. कॉल्स इन अरियर्स म्हणजे, हा बोल ना. फायनल कॉल, थर्ड ची गरज आता, तर सेकंड कॉलची पण गरज नाही. तू असे 10 कॉल करशील, तुला पाहिजे तेवढं तू कॉल्स करू शकतोस. कॉल्स म्हणजे दरवेळेला जसे पैसे लागतील तसे तू कॉल करणार. त्याला नावं फक्त तशी दिलीत. कॉल्स इन अरियर्स. आता कॉल्स इन अरियर्स म्हणजे सपोज कधी कधी असं होतं की ह्या अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल ह्यापैकी कंपनीने तर कॉल केलाय पण एखाद्या शेअर होल्डरनी पैसे दिलेले नाहीत. म्हणजे कॉल्स नॉट पेड बाय द शेअर होल्डर इज कॉल्ड ॲज कॉल्स इन अरियर्स. हा, इथून खऱ्या अर्थाने तुमचा अकाउंटिंग हेडेक स्टार्ट होणार आहे. कॉल्स इन अरियर्स आणि याच्या पुढचा पार्ट म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की फॉरफिचर ऑफ शेअर आणि कॉल्स इन अरियर्स हे 2 पार्ट तुम्ही हँडल केलेत तर 8 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये आहेत. आणि माझ्या मते तर अगदी सिंपल आहे, काहीही कठीण नाही. मी दाखवतो तुम्हाला मी कसं बायफर्केट केलंय. कॉल्स इन अरियर्स आणि फॉरफिचर ऑफ शेअर्स हे मी तुम्हाला दाखवतो कसं आपण
बायफर्केट करून ते सिम्प्लिफाय करून टाकणार आहोत. आता फॉरफिचर म्हणजे काय? मराठीत आपण याला हडप असं म्हणू शकतो. हडप. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हडपच माहित नसेल. जप्ती. पण ही जप्ती नाहीये. ही जप्ती नाहीये. हे बघा काय आहे. काय आहे माहितीये का? एक कंपनीचे तुम्ही पैसे म्हणजे काय, शेअर कॅपिटल कॉल जो कंपनीने तुम्हाला मागितलाय पण दिला नाही, तर मग अशा वेळेला कंपनीकडे एक राईट आहे. कंपनी तुमचे शेअर्स फॉरफिट करू शकते. म्हणजे एक्झॅक्टली काय करू शकते, तर एक्झॅक्टली दोन गोष्टी ती करू शकते. एक, जो आतापर्यंत तुम्ही जेवढे कंपनीला पैसे दिलेले आहेत ते तर हडप, म्हणजे ते तर फॉरफिट होणारच. शिवाय तुम्हाला जे आतापर्यंत शेअर इश्यू केलेले आहेत तेही कॅन्सल करून टाकणार कंपनी. म्हणजे डबल धमाका. बेसिकली हा डबल धमाका कसा होणार आहे, बेसिकली काय होणार आहे ह्याच्यामध्ये, की तुम्ही आतापर्यंत जेवढे शेअर्स इश्यू केलेत, तुम्ही आतापर्यंत जेवढे कंपनीने जेवढे शेअर तुम्हाला इश्यू केलेत, तुम्ही नाही, तुम्ही सपोज तुम्ही तो माणूस आहात, तो शेअरहोल्डर आहात की ज्यांनी कॉल्स इन अरियर्स दिलेले नाहीयेत, जे कंपनीने कॉल मागितले पण तुम्ही दिले नाहीत, तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणा वगैरे काही इश्यू आहेत तुमच्याकडे, मग त्या केसमध्ये कंपनी तुमचे शेअर्स फॉरफिट करून टाकेल. कसे फॉरफिट म्हणजे काय, तर तुम्ही आतापर्यंत कंपनीला जेवढे शेअर कॅपिटल शेअर परचेस करण्यासाठी पैसे भरलेत ते तर ती तुम्हाला परत देणार नाहीच नाही, शिवाय शेअर्स पण देणार नाही, शेअर्स पण कॅन्सल करून टाकणार द्यायचं. या या सिच्युएशनला फॉरफिचर असं म्हणतात. आणि हाच अख्ख्या या काय म्हणूया एक मोस्ट इम्पॉर्टंट किंवा हायएस्ट लेवल ऑफ डिफिकल्टी या अख्ख्या सम मध्ये ही फॉरफिचरची आहे. आणि त्याच्या पुढे अजून एक रिइश्यू ऑफ शेअर आहे, आता तो आपण नको डिस्कस करायला, एकदम लास्टला आपण रिइश्यू ऑफ शेअर कव्हर करूया. रिइश्यू ऑफ शेअर तुमच्या सिलेबस मध्ये आहे, पण आतापर्यंत मी बघितलेलं नाहीये की बोर्डाने त्याच्यावर क्वेश्चन विचारला आहे. आतापर्यंत त्याच्यावर एंट्री आलेली नाही, पण आपण तरी सुद्धा आपण तयार करून ठेवणार ती एंट्री. ती एंट्री फॉरफिचरच्या एंट्रीपेक्षाही डिफिकल्ट आहे. आता बघा मला काय म्हणायचं, मी जसं आता मी तुम्हाला एक 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 आता आपण जे डिस्कस केलं ते एक 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 4 ऍक्टिव्हिटीज आहेत इश्यू ऑफ शेअर मध्ये. 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. देर आर 4 ऍक्टिव्हिटीज. सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, त्याच्या आपण 2 एंट्र्या करणार. प्रत्येक ऍक्शनच्या 2 एंट्रीज किंवा प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या 2 एंट्रीज. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड त्याच्या मी एंट्र्या कशा करणार, 2 एंट्र्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. या एंट्र्या पाठ नाही करायच्या, लक्षात ठेवायच्या. बघा, पहिली एंट्री करणार मी रिसिव्डची आणि दुसरी एंट्री ट्रान्सफरची. रिसिव्ड काय, ते ऍप्लिकेशन मनी, आणि ते ट्रान्सफर कुठे केलं, शेअर कॅपिटलला, आणि एक्सेस असेल तर शेअर अलॉटमेंटला, किंवा अजूनही त्याहीपेक्षा एक्सेस असेल तर रिफंड परत केलं. बघा एंट्री मी कशी करतोय, मी काय म्हणतोय नीट लक्षात ठेवा. हा शॉर्टकट आहे एंट्री लक्षात ठेवण्याचा. मी प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या 2 एंट्र्या, त्यातल्या ह्या 2 एंट्र्या, बाकीच्या तिन्ही ऍक्टिव्हिटीच्या एंट्र्या सेम आहेत, ऍब्सोल्युटली सेम. फक्त इथं जरा पहिल्या 2 एंट्र्या तुम्हाला सांभाळायच्या आहेत. बघा रिसिव्ड काय प्रकार आहे, तर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड त्याची एंट्री ती पण सोपी आहे, पण दुसरी एंट्री जे ट्रान्सफर ती थोडी जरा नीट कॅल्क्युलेशन करायला लावते ती. ट्रान्सफर काय करतोय, म्हणजे त्या जे पैसे आले, जे हे एवढे ढिगभर पैसे आले, त्यातले कंपनीचे पैसे किती आहेत ते कंपनी त्यांच्या कॅपिटलला ट्रान्सफर करणार. मग जे एक्सेस आलेले आहेत, एक्सेस ते आयदर ऍडजस्ट करणार किंवा रिफंड करणार. ऍडजस्ट केले तर ते अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करणार, आणि रिफंड केले तर बँकेतनं रिफंड करणार, म्हणजे बँकेतनं पेमेंट करणार. कंपनीची बँक आपल्या शेअर होल्डर्सना पैसे देऊन टाकणार त्यांचे एक्सेस, ऑब्विसली. सो ट्रान्सफर एंट्री ही एक एंट्री आपल्याला थोडीशी ट्रबल देणार आहे. बाकी पुढच्या दुसरी ऍक्टिव्हिटी आहे अलॉटमेंट मनी रिसिव्ड. त्याच्या परत 2 एंट्र्या, ड्यू रिसिव्ह. पहिले अलॉटमेंट मनी ड्यू करा आणि दुसरं रिसिव्ह करा.
रिसिव्ह करताना हे जे ट्रान्सफर केलेले आहेत ऑलरेडी, जे एक्सेस पैसे तुमच्याकडे आलेत आणि ते तुम्ही ऍडजस्ट केलेत अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट, ते ऍडजस्ट करायला विसरू नका रिसिव्हला. त्यामुळे इथं पण मी थोडस स्टार म्हणीन, स्टार करीन की इथं पण थोडस स्टार हवा. ही पण एंट्री थोडीशी येस म्हणता येईल की जर तुमचं लक्ष नसेल तर हे गेला. आणि मी एक सांगतोय तुम्हाला, नुसती एंट्री बरोबर मार्क मिळणार नाहीत. पूर्वी अर्धा मार्क मिळायचा. एंट्री बरोबर अमाऊंट सुद्धा बरोबरच असावी लागणार आहे, तरच एंट्री बरोबर अमाऊंट सुद्धा बरोबर असावी लागणार आहे, तरच मार्क मिळतील. बर, कसे मार्क्स आहेत ते पण सांगतो नंतर. पुढची ऍक्टिव्हिटी आहे फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह. फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह, त्याच्या परत 2 एंट्री सेम, ड्यू अँड रिसिव्ह. ड्यू अँड रिसिव्ह सेम थिंग. बर, इथून ह्याच्यापासून नॉर्मली कॉल्स इन अरियर्स पिक्चर्स मध्ये येतात. नॉर्मली ह्या कॉल्स पासून कॉल्स इन अरियर्स पिक्चर्स मध्ये येतात. कॉल्स इन अरियर्स, अरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग, बाकी राहिलेले, आउटस्टँडिंग. त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला ही रिसिव्हची, ड्यूच्या कुठल्याच एंट्र्या तुम्हाला त्रास देणार नाहीत, पण रिसिव्हच्या प्रत्येक एंट्रीला तुम्हाला थोडं अलर्ट राहायचंय. नंतर नेक्स्ट आहे फायनल कॉल मनी रिसिव्ह. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम ड्यू आणि रिसिव्ह, सॉरी ड्यू आणि रिसिव्ह. मग ना यातल्या ह्या 3 जर बघितल्यात तुम्ही तर यात सेम आहे, ड्यू रिसिव्ह, ड्यू रिसिव्ह, ड्यू रिसिव्ह. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. ह्या ड्यूच्या रिसिव्ह याच्यामध्ये काय करायचं माहितीये, फक्त नावं बदलत जायचे एंट्री करताना. ती कशी आणि काय ते मी दाखवतो तुम्हाला. फक्त पहिला पार्ट नीट सांभाळा. आणि इथून पुढे ह्याच्यात 2 कॉल सिनारियोस आहेत आणि याच्या पुढे येतो तो म्हणजे सॉरी काय फॉर फीचर. कॉल सिनारियो झालं फॉर फीचर. इनिशियली आपण ते जे फॉरफिट केलेले शेअर्स आहेत ते सुद्धा कंपनी इश्यू करू शकते, त्याला रिइश्यू असं म्हणतात. तर इनिशियली आधी पहिले प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपण रिइश्यूचे सम करणार नाही. रिइश्यूचे सम आपण थोड्या दिवसांनी करणार. चलो, सम कसा असतो, 1 मिनिट, हे असं का दिसतंय. चलो, सम कसा असतो याची पण थोडी आयडिया घेऊया की सम कसा आहे, जेणेकरून तुम्हाला थोडं काय आहे ऍक्च्युअली इश्यू ऑफ शेअर ते समजायला लागेल. हे आपण रीड करायला सांगूया तन्मयला. तन्मय रीड कर. कोणाला स्क्रीन नाही दिसत आहे? अरे तुम्ही आत्ता बोलताय होय? अरे इतक्या वेळ मी, बाप रे बाप, मग तुम्ही आत्ता बोलताय? हो, मी विसरलो का? 2 मिनिट. अरे बोलायचं, स्क्रीन शेअर नाही झालेला. कसं कळणार आहे तुम्हाला? आय रिअली डोंट नो. एनिवे घ्या. मग तुम्ही नुसतेच स्क्रीन पुढे बसलात, मग काही कळलंय का? काय कळलं सांग. काय अर्ध म्हणजे काय? बोला. येस. ओके, प्रोसेस समजली. पहिलं काय असतं, सगळ्यात पहिलं काय? व्हॉट इज द फर्स्ट थिंग? ऍप्लिकेशन मनी. सगळ्यात पहिले आहे ऍप्लिकेशन मनी. ऑल राईट. ऍप्लिकेशन मनी कशी असू शकते? ऍट पार, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. ऍट पार, ऍप्लिकेशन ऍट पार म्हणजे काय?
हा हा येस बोल. हा बरोबर आहे, बरोबर आहे. फेस 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 व्हॅल्यू जेवढी आहे त्या व्हॅल्यूलाच जर शेअर इश्यू केले तर ते हे इशूड ऍट पार, इशूड ऍट पार आहेत. इशूड ऍट प्रीमियम काय असणार? येस. आणि इशूड ऍट डिस्काउंट म्हणजे काय? नाही नाही, प्राइस बीस काही कमी नाही होणार. कंपनी शेअर कमी प्राइसला इश्यू करणार. बरं मला एक सांगा, हे तिन्ही पैकी कुठल्या ह्याला कुठला प्रकारचा इश्यू हा अलाउड आहे आउट ऑफ दिस? डिस्काउंट वाला अलाउड आहे, बाकी कुठले अलाउड नाहीत? बोला बाकीचे. मग हे तिन्ही अलाउड आहेत. कंपनी त्यांना जसं पाहिजे तसे शेअर्स इश्यू करू शकतात, ऍट पार, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. हा नाही होत, होत नाही. त्यांना लॉस नाही का झाला? अरे कोणी देतच नसतील पैसे तर मग थोडं डिस्काउंटनी कॅपिटल घ्यायचं. पैसेच कुठून मिळत नसतील तर मग लोक अशा प्रकारे प्रयत्न करतात. चल दे बाबा, तू 90 दे, मी तुला परत देताना 100 देतो. आणि शिवाय वर्षाला डिव्हिडंड देतो. हा असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह प्रपोजल्स ठेवली की लोक कॅपिटल प्रोव्हाइड करतात. झालं ना. आता तू मला सांग ना, टायटन सारखी कंपनी आहे, तू घेशील का नाही शेअर प्रीमियमनी? हा कंपनी जर चांगली असेल, चांगली वाटत असेल लोकांना, तर कंपनी प्रीमियम कलेक्ट करू शकते. प्रीमियम म्हणजे काय? तुम्ही जे काही एक्स्ट्रा पैसे कलेक्ट केलेत लोकांकडनं जे काही म्हणजे तुम्ही काय म्हणताय, आम्ही फेस व्हॅल्यू म्हणजे काय? जे मेमोरंडम मध्ये तुम्ही व्हॅल्यू लिहिली असते, एका शेअरची व्हॅल्यू जे तुम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये मेन्शन केली असते त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. फेस व्हॅल्यू जर 100 रुपये असेल तर शेअरच्या कंपनी काय म्हणते, आम्हाला 100 रुपये नाही, आम्ही 100 रुपये नाही, आम्ही 150, 200, 250. इनफॅक्ट 100 रुपयाचा शेअर तुम्ही 1000 रुपयाला सुद्धा इश्यू करू शकता. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे, मध्यंतरी एक इश्यू येऊन गेला, त्यांनी 500 रुपये प्रीमियम कलेक्ट केलाय लोकांकडनं. काही काहींनी 1,500 रुपये प्रीमियम्स कलेक्ट केलेले आहेत, पण लोक देत आहेत. याचा अर्थ ती कंपनी तेवढी स्ट्रॉंग आणि सॉलिड असली पाहिजे, त्यावर डिपेंड आहे. आणि नाही तर आपलं ऍट पार जेवढे आहेत तेवढ्याला इश्यू करा, म्हणजे झंझटच नाही काही. ऑल राईट. आहे एकदा ऍप्लिकेशन फॉर्म्स बरोबर काय येणार तुम्हाला? बोला. ऍप्लिकेशन फॉर्म्स बरोबर काय येणार? ऍप्लिकेशन मनी. ते कुठे येणार? सेपरेट कुठं? सेपरेट बँकेत येणार. चला इथपर्यंत पाठ झाला. आता बँक काय करणार आहे तुम्हाला सांगा. बँक काय करणार, हे जे ऍप्लिकेशन मनी आले ते तुम्हाला त्याचा एक हिशोब करून देणार की किती 100 नंबर ऑफ शेअर्स, 100 शेअर्ससाठी किती जणांनी ऍप्लिकेशन केलेत, 200 साठी कितीनी केलेत, 300 साठी कितीनी केलेत, 500 साठी किती, 1000 किती, अशा टाईपचं एक टेबल बनवून तुम्हाला ते देणार. आणि जे काही पैसे आलेत ते सगळे तुमच्या स्वाधीन करणार, तुम्हाला देऊन टाकणार. हे ऍप्लिकेशन इथं ऍप्लिकेशन मनीचा पार्ट संपला. आता पुढचा पार्ट काय आहे, तर त्यानंतर तुम्हाला करायचं आहे अलॉटमेंट ऑफ शेअर्स. त्यासाठी काय करावं लागेल? अलॉटमेंट करण्यासाठी एक अलॉटमेंट कमिटी नेमावी लागेल. ती कमिटी काय करणार? फक्त ती अलॉटमेंट नाही करणार. ती अलॉटमेंट करणार नाही, ती फक्त बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरवून देणार. मग त्या बेसिस ऑफ अलॉटमेंटवर म्हणजे काय, ज्यांनी ज्यांनी 500 शेअर्स अप्लाय केलेत त्यांना 300 शेअर्स 300 शेअर्स अलॉट करा.
ज्यांनी 200 शेअर्स अप्लाय केलेत त्यांना 190 शेअर्स अलॉट करा. ज्यांनी 100 शेअर्स अप्लाय केलेत त्यांना सगळे 100च्या 100 अलॉट करा. दिस इज बेसिस ऑफ अलॉटमेंट. याला बेसिस ऑफ अलॉटमेंट म्हणतात. हे भयानक कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला माहिती नाहीये, हे ऍक्च्युअल मध्ये भयानक कॉम्प्लेक्स आहे. येस, असं बेसिस ऑफ अलॉटमेंट झाल्यानंतर पुढे काय करणार, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अलॉटमेंट करणार शेअर्सची, आणि त्याच्याच बरोबर एक अलॉटमेंट मनी कॉल, म्हणजे एक अलॉटमेंट मनी कॉल शेअर होल्डर्सना पाठवणार की आता अलॉटमेंट मनी आम्हाला पाठवा. मग लोक त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे पाठवायला सुरुवात करणार. मग त्याच्या पुढचा पार्ट येतो, तो झाल्यानंतर फर्स्ट कॉल. सेम वे फर्स्ट कॉल मनी मागवणार, आणि त्यानंतर सेकंड कॉल, आणि सेकंड कॉल मनी मागवणार. पण ह्या तीन कॉल पैकी असं होऊ शकतं की एखाद्या शेअर होल्डरनी किंवा 2-3 शेअर होल्डरनी किंवा काही शेअर होल्डर्सनी ते त्यांचे कॉल्स नॉट पेड, ते त्यांचे कॉल्स पेड नाही केलेले त्यांनी. म्हणजे हे जे सेकंड कॉल असेल म्हणा किंवा फर्स्ट कॉल असेल, ह्यापैकी कुठलाही एक कॉल किंवा अलॉटमेंट मनीचे पैसे कुठल्या तरी एका शेअर होल्डरनी दिलेच नाहीत. त्याला आपण काय म्हणणार आहोत, या अशा परिस्थितीला काय म्हणणार, कॉल्स इन अरियर्स. कॉल्स इन अरियर्स. सही, कॉल्स इन अरियर्स मीन्स व्हॉट, सही आहे का गेली, हा, त्याला कॉल्स इन अरियर्स म्हणजे थोडक्यात कॉल्स नॉट पेड बाय शेअर होल्डर. आणि कॉल्स इन अरियर्सचं पुढे काय होणार, तर शेअर फॉरफिट होणार. शेअर फॉरफिट होणार म्हणजे ऍक्च्युअली होणार काय मला सांगा. शेअर फॉरफिट होणार म्हणजे एक्झॅक्टली होणार काय, नाही, त्याला जे शेअर दिलेले आहेत ते कॅन्सल करणार. परत असे परत नाही घेता येणार त्यांना, म्हणून ते त्यांच्या हातात आहे ते कॅन्सल करणं. ते केव्हाही कॅन्सल करू शकतात, तर त्यांनी कॅन्सल करून टाकले. हा झाला हे फायद्या तोट्यासाठी नाहीये. तू हे बघ, तू मला जे कॅपिटल द्यायचं कबूल केलेस, तू काय म्हणलास, मी तुम्हाला 1,000 रुपये कॅपिटल देईन. 700 रुपये देऊन झाले, पुढचे 300 रुपये तू देतच नाहीयेस. मी काय म्हटलं, तू जर मला 1,000 रुपये कॅपिटल पाठवलंस किंवा दिलंस तर मी तुला 1 किंवा 10 शेअर देईन. पण मी तुला काय केलं, मी तुला 2-3 वेळा रिमाइंडर्स पाठवली, पण तरी सुद्धा तू ते पैसे दिले नाहीस. मग आता मी काय करणार, ते जे शेअर्स तुला अलॉट केलेले आहेत ते कॅन्सल करणार, पहिला पार्ट. आणि सेकंड पार्ट, तू जे मला 700 रुपये दिलेले आहेत ते पण मी तुला परत करणार नाही. म्हणजे हायवही गेलं आणि दैवही गेलं. फॉरफिचर म्हणजे दोन खूप मोठा लॉस होतो शेअर होल्डरचा. शेअर्स पण मिळणार नाही आणि पैसे पण गेले, तुझे 700 रुपये पण गेले, आणि मी शिवाय, आणि हे सगळं लिगल आहे, ह्याच्यात काही इलिगल नाहीये. हा फॉरफिचरचा राईट फक्त आणि फक्त कंपन्यांना दिलेला आहे, बाकी कुणालाही फॉरफिचरचा राईट नाही एक्सेप्ट गव्हर्नमेंट नंतर, आणि कंपनीला पण, कंपनीला सुद्धा फक्त आणि फक्त इन केस ऑफ कॉल्स इन अरियर्स. जर कॉल्स अरियर्स मध्ये नसतील तर कुठल्याही प्रकारे फॉरफिचर करता येणार नाही. हे मेन लक्षात ठेवायचंय, फॉरफिचर. चलो, हे आपण डिस्कस केलं होतं. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ऍप्लिकेशन मनी, त्याच्या 2 एंट्र्या सांगा भाऊ. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह असल्यावर आपण कुठल्या 2 एंट्र्या, आपल्याला काय करायचंय, आपल्याला अकाउंटिंग करायचंय. प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या 2 एंट्र्या, त्यातली ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह म्हणजे त्याच्या 2 एंट्र्या. पहिली काय करणार आपण, पहिली रिसिव्ड आणि सेकंड ट्रान्सफर. पहिली रिसिव्हची एंट्री करणार, दुसरी ट्रान्सफरची एंट्री करणार. मग पुढे ऍक्टिव्हिटी काय आहे, अलॉटमेंट मनी रिसिव्ह. त्याच्या कुठल्या 2 एंट्र्या करणार. खरं तर प्रत्येकाच्या पुढच्या या फॉर्मॅट मध्येच आपण सगळ्या एंट्र्या करणार.
म्हणजे पुढच्या तिन्ही ऍक्टिव्हिटीजच्या टाइप ऑफ एंट्री सेम आहे. ड्यू रिसिव्ह. आणि याच्यानंतर आपल्याला फॉर फीचरची एंट्री करायची आहे. आणि तुमच्या बुकमध्ये पण आहे आणि मी पण घेणार आहे, ते म्हणजे रिइश्यू ऑफ शेअर्स, ज्याच्यावर आतापर्यंत बोर्डाने क्वेश्चन विचारलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की ह्या वर्षी विचारणार नाहीत, त्यामुळे आपल्याला ते करायला हवं. चलो सम बघा कसा येतोय आता, रीड करूया. यस, रीड कर. अरे गायबच आहे. आहे तन्मय रीड करायचंय. थांब बघा, हे बघा आता पहिले, आता अजून एक मला इथं फक्त छोटीशी गोष्ट तुम्हाला गोष्ट म्हणण्यापेक्षा कन्सेप्ट सांगायची आणि त्याच्यावर काही क्वेश्चन्स आणि आपल्याला काही डिस्कशन्स करायचे. त्याच्या आधी हे बघा, मला एक सांगा, या कंपनीचा फेस व्हॅल्यू, कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज द फेस व्हॅल्यू? बोला पटापट. समृद्धी किती? 5 रुपीज. प्रार्थना फेस व्हॅल्यू विचारतोय. फेस व्हॅल्यू बोला. 20 रुपये. एक शेअर कितीला विकलाय? विकला नाहीच आहे खरं तर. इश्यू इथं विकत नाही कंपनी, इश्यू करते. 20 रुपये. प्रीमियम किती आहे? प्रीमियम 2 रुपीज. एकदम क्लिअर दिलेलं असतं. बघा मी परत एकदा वाचतोय. खंडेलवाल अँड कंपनी मेड अन इश्यू ऑफ 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 20. 20 रुपयाचा शेअर आहे इच. एक शेअर 20 रुपयाचा. दॅट इज द फेस व्हॅल्यू ऍट अ प्रीमियम ऑफ 2 रुपयाच्या प्रीमियमनी तो इश्यू केलाय. मग आता मला या कंपनीच्या शेअरची इश्यू प्राइस सांग. इश्यू प्राइस म्हणजे काय? म्हणजे कितीला इश्यू केला? 20. येस, 20 प्लस 2, 22 ला इश्यू केलाय. बरोबर आहे. म्हणजे कंपनीला शेअर होल्डर्स कडनं किती पैसे आले पाहिजेत? कंपनीला शेअर होल्डर्स कडनं किती पैसे आले पाहिजेत? 20 प्लस 2. फेस व्हॅल्यूचे 20 आणि प्रीमियमचे 2. बर, आता मला तुमच्याकडनं हवाय, शेअर प्रीमियम आपण एसपी मध्ये केलंय. हे जे एक्स्ट्रा 2 रुपये कंपनी कलेक्ट करते, त्याचं कंपनी काय करणार? बिंदास मध्ये जाऊन घरी लगेच संध्याकाळी लगेच पार्ट्या सुरू. कारण भरपूर पैसे येणार आहेत. उडवा. मस्त आलेत लोकांकडनं प्रीमियम. काय प्रीमियम असा म्हणून कुठल्याही कामासाठी वापरता येतो कंपनीला? नाही. हा जो आता पहिला रूल रिलेटिंग टू शेअर प्रीमियम, फर्स्ट रूल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय ना की हे सगळं एसपी रिलेटेड टू इश्यू ऑफ शेअर आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये, अकाउंटिंग मध्ये करायचंय. ते हे असं, आणि हे असं शिकल्याने खूप जास्त इंटरेस्ट येतो आणि खूप जास्त समजतं. बघा तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच गोष्टी समजायला लागल्यात, पटापट ग्रास व्हायला लागल्यात. अकाउंट्सच्या नाही, एसपीच्या. कारण तुम्ही आता प्रॅक्टिकल मध्ये उतरलात, ते जास्त नॉलेज देतं. सो बघा आता मी काय म्हणतोय, हे 2 रुपये आहेत, हे शेअर प्रीमियम आहे. मग या शेअर प्रीमियमचं काय करायचं? कंपनीने अजिबात उधळता येणार नाहीत. मग काय करावं लागेल? तर फक्त 3 ते 4 रिझन साठी ते शेअर प्रीमियम वापरता येतं. सगळ्यात पहिलं पेइंग डिव्हिडंड टू शेअर्स.
म्हणजे खरं ना कंपनी ऍक्टने काय केलंय, शेअर होल्डर्सचे पैसे तुम्ही जे एक्सेस घेतलेत ते तुम्हाला शेअर होल्डर्स साठीच वापरावे लागतील अशी प्रोव्हिजन करून ठेवली. बोनस शेअर जर इश्यू करायचा असेल कंपनीला तर हा शेअर प्रीमियम वापरता येईल. शेअर होल्डर्सना डिव्हिडंड द्यायचा आहे तर हे प्रीमियम वापरता येईल. प्रेफरन्स शेअर्सना रिडीम करायचे तर हे वापरता येतील. पण रिडीम करण्यासाठी हे नाही वापरता येणार. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स द्यायचा असेल तर हे शेअर प्रीमियम वापरता येईल. बाकी कुठल्याही कारणासाठी शेअर प्रीमियम अकाउंट वापरता येणार नाही. म्हणजे जे आता मग तुम्हाला अकाउंटिंग करताना काय करायचंय, लॉ काय म्हणते की हे जे शेअर प्रीमियम तुम्ही कलेक्ट केलंय ना व्यवस्थित वेगळ्या कुठल्या तरी अकाउंट मध्ये टाकून ठेवा. त्याचं नीट रेकॉर्डिंग ठेवा. किती शेअर प्रीमियम कलेक्ट झालाय त्याचं अकाउंटिंग करा आणि बरोबर ते शेअर होल्डर्स साठीच वापरायचंय. बाकी कुणासाठी वापरता येणार नाही. क्लिअर कट इन्स्ट्रक्शन. हा नाही ना रे बाबा, नाही 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 तसं नाही ना करतायत. 3च रिझन सांगितलं ना मी तुला. शेअर प्रीमियम अकाउंट तू वापरण्यासाठी फक्त 3च रिझन्स आहेत. त्याच्याविषयी असं तुला करता येणार नाही. मग त्याला दुसरे दुसरे वेज आहेत किंवा दुसरे वेज शोधावे लागतील. हा इलिगल वे नाही घेता येणार. दिस इज इलिगल. तुम्ही शेअर होल्डर्सचे ऑलरेडी एक्झिस्टिंग तुम्ही घेतलेले पैसे ते तुम्ही डुबवताय नवीन कर्ज काढून, किंवा तो डेब्ट्स साठी देताय, डेब्ट साठी वापरताय. त्याला डेब्ट्स असं म्हणतात. लोन्स म्हणजे डेब्ट्स. डेब्ट साठी आपलं जे मेन कॅपिटल आहे ते डेब्ट साठी नाही वापरतात. फार तर फार डेब्ट्स तू कन्वर्ट करू शकतोस कॅपिटल मध्ये, पण कॅपिटल उलट नाही. चला आता मला सांगा ऍप्लिकेशन मनी किती. शेअर प्रीमियम कळलाय 2 रुपये. आता मला सांगा ऍप्लिकेशन मनी किती आहे. पटापट बोला. त्यात काय सांगायचंय मला सांगा. समोर दिलंय एवढं वाचता येत नाहीये. कमाल करताय. ऍप्लिकेशन 5 रुपये समोर दिलंय. ह्याच्यात काही कुठेही शोधायचं नाहीये. चला बोला आता हे कंपनी लॉ प्रमाणे आहे की नाही. झाली सुरुवात. कंपनी लॉ काय म्हणते किती पाहिजे. कंपनी लॉ काय म्हणतंय आता आपण डिस्कस केलं. अरे कंपनी लॉ प्रमाणे ऍप्लिकेशन मनी किती पाहिजे. 5% ऑफ व्हॉट. ऑफ फेस व्हॅल्यू. आहे का. कसं आहे. 1 रुपया होतो. 1 रुपया 5%. 20 रुपयाच्या 5% 1 रुपये होतात. इट इज नॉट. पण त्यापेक्षा जास्त पाहिजे, कमी नाही. त्यापेक्षा जास्त आहे. ओके. आता मला सांगा सेबी प्रमाणे चेक करा. चेक करा सेबी प्रमाणे. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. बोला सेबी प्रमाणे किती पाहिजे. काय तन्मय. एकटी सांगते ती. बाकी कोणी, बाकी काय कोणी काय आज काय गप्प बसायचं मौन व्रत घेतलंय काय. बाकीच्यानी पण बोलायचंय. हा काय 25% कशाच्या. काय नाही सर हवेतनं 25% काढा. 25% कशाच्या. फेस व्हॅल्यूच्या. बोला आहे का. आहे आहे. सेबीची प्रोव्हिजन फॉलो केली. सेबीची प्रोव्हिजन फॉलो केली. चला आता अलॉटमेंटचे किती आहे. अलॉटमेंटचा कॉल आणि अलॉटमेंट मनी असे 2 पार्ट आहेत ह्याच्यामध्ये. अलॉटमेंट कॉल आणि अलॉटमेंट मनी असे 2 पार्ट्स आहेत ह्याच्यात. देर आर 2 पार्ट्स हिअर. त्यातलं अलॉटमेंट कॉल कितीचा आहे. 12 रुपयाचा. त्यात काय इन्क्लूड आहे. प्रीमियम किती. 2 रुपये. म्हणजे मग अलॉटमेंट मनी किती आहे. या 12 मध्ये 12 मध्ये अलॉटमेंट मनी 2 रुपये.
पण मग 12 रुपये काय आहे? तर अलॉटमेंट कॉल आहे. अलॉटमेंट मनीचा कॉल 12 रुपयाचा आहे. त्यात 2 रुपये प्रीमियम आहे. हा पार्ट कळतोय की नाही चेक करा. अलॉटमेंट मध्ये 12 रुपयेचा कॉल आहे, पण त्यात काय आहे? प्रीमियम आहे 2 रुपये, म्हणजे अलॉटमेंट मनी 10 रुपये आहे. फर्स्ट कॉल 3 रुपये, सेकंड कॉल 2 रुपीज. ओके, ऑल राईट. तन्मय पुढे. थांब जरा, थांब. चला, आता मला मस्त धंदा आहे रे, मस्त धंदा आहे. बघा मी काय केलं. मी कंपनी आहे, मी खंडेलवाल कंपनी आहे. मी काय केले, 40,000 इक्विटी शेअर्स इश्यू, म्हणजे इश्यू काढलेत. मी लोकांना ऑफर केलेत की मी 40,000 शेअर्स इश्यू करणार आहे. आणि लोकांनी मात्र मला ऍप्लिकेशन्स कितीसाठी पाठवली? 45,000साठी. याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. दिस इज कॉल्ड एज ओव्हर सबस्क्रिप्शन. मग आता आता इन्स्टेड ऑफ इश्यूइंग देम 40,000, कॅन आय इश्यू 45,000 टू दिस गाईज? बोला. मस्त आहे. लोकांना 45 पाहिजे, देऊन टाका. हे आपण माल विकल्यासारखं आहे. माल विकल्यासारखं आहे. नाही करू शकत, नाही करू शकत. असं हे काय तुम्ही सेल नाही लावलेला. हा तुम्ही सेल लावलेला नाही, हे तुम्ही शेअर्स इश्यू करताय. सेल सेल शेअर्स सेल करताच येत नाहीत कंपनीला, इश्यू करायचे असतात. मग कंपनी इश्यू करते शेअर्स. शेअर्स इश्यू करताना पहिली ही कन्सेप्ट काय आहे? तर पहिली कन्सेप्ट आहे 40,000चे शेअर 45,000ला इश्यू केलेत. 40,000चे शेअर्स 45,000 इश्यू केले. ह्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. वर्ड इज ओव्हर सबस्क्रिप्शन. लोकांनी जास्त सबस्क्रिप्शन पाठवली. मग आता जे एक्सेस झालेत, जे एक्सेस झालेत त्यांना आपल्याला काय करावं लागेल? रिग्रेट लेटर पाठवावं लागेल. त्यांना आपल्याला रिग्रेट लेटर पाठवायला लागेल की ज्यांना तुम्ही शेअर्स देऊ शकणार नाही आहात. आणि त्यांचे पैसे फार तर फार तुम्ही काय करू शकता? फार तर फार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि ते ऍडजस्ट कसे करू शकता? तर ऍडजस्ट अगेन्स्ट अलॉटमेंट मनी, एक्सेस मनी. हे बघा ना, तुम्हाला ऍक्च्युअली ऍप्लिकेशन किती आली? 45,000. प्रत्येक ऍप्लिकेशन बरोबर काय पाठवायचं आहे? ऍप्लिकेशन मनी. प्रत्येक ऍप्लिकेशन बरोबर ऍप्लिकेशन मनी पाठवायचं आहे. हा रूल आहे. ऍप्लिकेशन आली 45. म्हणजे मला सांगा किती ऍप्लिकेशन मनी आला? किती ऍप्लिकेशन मनी आला? 45,000 इंटू 5. त्यातले तुमचे किती आहेत? 40,000 इंटू 5. हे तुमचे, तुम्ही म्हणजे कंपनी, तुम्ही म्हणजे कंपनी. त्यातले तुमचे 40,000 इंटू 5, 2 लाख तुमचे आहेत. आणि हे मला वाटतं होतील 2,25,000 होतात का? 2,25,000. मग हे उरलेले 25,000 काय आहेत? तर ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्ही शेअर होल्डर्सना सांगता, नाहीतरी तुमच्या माझ्याकडे पैसे आलेले आहेत, एक्सेस आहेत, आपण काय करूया? पुढच्या हिशोबात ते ऍडजस्ट करू. आपण करतो की असं पुढच्या हिशोबात ऍडजस्ट. सो ओव्हर सबस्क्रिप्शन आणि असं परमिशन आहे. पण कंपनीला परमिशन नाही की त्यांनी जे ठरवलेले शेअर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त देता येणार नाहीत. ऑल राईट, नेक्स्ट रीड कर एकदा अँड देन वी विल स्टॉप. त्यात एक अजून एक छोटासा पार्ट आहे. तन्मय, बस 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 बस. चला, मला तुम्ही सांगायचंय, हा जो पॅराग्राफ दिलाय ह्याच्यामध्ये कॉल्स इन अरियर्स आहेत का? प्रार्थना, तेच 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 सगळे उत्तर देतात, बाकीचे बोला. समृद्धी, समृद्धी दोघी समृद्धी नाहीच येतात. वाय? अरे मग नाही, मी मानतच नाही. तू बोलतच नाही तर कसं मानणार? काय आहे? मी कसं काय मानू का तुला? तू मला एक शब्द नाही आला तुझा कुठल्याही परिस्थितीत. जयेश ह्या ही
पूर्वजला सांगावं लागतं थांब बाबा. साहिल बोला, कॉल सिनारियोस आहेत का? आहेत. कुणाचे आहेत? सचिन. सचिन हा असा पर्सन आहे की त्यांनी कुठला कॉल दिलेला नाही रे. फायनल कॉल म्हणजे कितीचा आहे? 2 रुपये. म्हणजे त्यांनी टोटल आपल्याला किती पैसे दिलेले नाहीत. कसं कसं केलं? बस 2000 इंटू 2 हे झालं कॉल्स इन अरियर्स. एवढा सोपा पार्ट आहे. एवढा. बर, बाकीचे सगळे कॉल आले का? बाकीचे सगळे म्हणजे कुठले? ऍप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल, हे तिन्ही. आता जर मला बघा, आता मला तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचं आहे. आता जर मला त्या सचिनचे शेअर्स, त्यांनी मला कॉल सिनारियो आहेत, त्यांनी पैसे दिलेले नाहीत, ते जर फॉरफिट करायचे असतील तर मी काय करणार? बघूयात. स्नेहा किती कळले? हाच मेन पार्ट आहे. सई, प्रार्थना, सगळे 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 ऑल ऑल बौद्ध समृद्धीच. तुम्हाला मी काय क्वेश्चन विचारलाय कळलं का? तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळली आहे का? हे बघा, त्यांनी हा सेकंड कॉल दिलेला नाही, पण हे बाकीचे सगळे कॉल्स त्यांनी दिलेले आहेत. हे इथपर्यंत कळलंय? हा सेकंड कॉल त्यांनी दिलेला नाही, सॉरी, हा लास्ट कॉल, सेकंड अँड फायनल कॉल, पण बाकी सगळे त्यांनी दिलेले आहेत. बरोबर? मी काय म्हटलं फॉरफिट. मला मुळात मला हा राईट आहे का नाही फॉरफिट करण्याचा? नाही आहे. आहे. फॉरफिट करायचं म्हणजे दोन गोष्टी. त्याला किती शेअर्स मी अलॉट केलेत ते कॅन्सल करायचे, आणि त्यांनी मला किती पैसे दिलेत आणि किती दिलेले नाहीत, त्यांनी मला किती पैसे दिलेत. ऍप्लिकेशन मनी दिलंय का? नाही नाही, प्रत्येक शेअर मागे करूया आधी. पर शेअर 5 रुपये दिलेत त्यांनी ऍप्लिकेशन मनी, ते तर द्यावेच लागणार. अलॉटमेंट मनी दिले का? फर्स्ट कॉल दिलाय का? मग हे टोनी आणि हा नाही दिलं ना, 2 रुपये नाही दिलाय. मग हे तिन्ही मिळून किती होतात? 20 रुपये. 20 रुपये पर 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 शेअर 20 रुपये. आणि 2 रुपये काय आहेत? कॉल्स इन अरियर्स. म्हणजे जे आले नाहीत ते कॉल्स इन अरियर्स, जे मला त्यांनी दिलेत ते आता अवेलेबल झालेत फॉरफिचर्ससाठी. म्हणजे मी जर फॉरफिट करायचं ठरवलं तर मी 20 इंटू 2000 40,000 रुपये फॉरफिट करू शकतो. हा पार्ट कळतोय का बघा? हा जर कळला असेल तर आज आपण इथंच थांबायचंय. अकाउंटसाठी इथंच थांबूया. हा मेजॉरिटी मला तर वाटतं की आज पहिल्या याच्यातच बरचसं तुम्हाला कळलंय. उद्या फक्त एकदा नीट एंट्र्या सांगितल्या, अक्षरशः तुम्ही स्वतःहून एंट्र्या करताय की नाही बघा परवा. फार तर फार 13, नॉट मोर देन दॅट. लिहून घ्या माझ्याकडनं. चलो, आज आपल्याला इथंच थांबायचंय.